नमस्कार खवय्ये मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेतील दोन अत्यंत रुचकर आणि लोकप्रिय पदार्थ बनवणार आहोत। तर तो मसाले भात आणि मठ्ठा। हे दोन्ही पदार्थ आपल्या जेवणाची रंगत वाढवतात आणि खास प्रसंगी तर ते आवर्जून बनवले जातात। जसे आता भंडाऱ्यामध्ये बनवले जातात, तर काही लोक लग्नात, तर काही कार्यक्रमांमध्ये, छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये बनवले जातात। तर मसाले भात हा एक झटपट होणारा पण तरीही चवीला अप्रतिम लागणारा असा भाताचा प्रकार आहे। विविध प्रकारच्या भाज्या आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे या भाताला एक आगळीच चव येते। तर मठ्ठा हे एक थंडगार आणि पौष्टिक पेय आहे, जे जेवणानंतर पचन सुधारण्यास मदत करते आणि शरीराला ताजेतवाने करते। उन्हाळ्यात तर मठ्ठा म्हणजे अमृत समानच। चला तर मग या दोन स्वादिष्ट पदार्थाची कृती पाहूया। यावर मस्त लिंबू पिळायचा, काकडी कांदे लिंबूवर आणि मसाले भातवर मस्त मिक्स करायचं आणि मस्त खायचं। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मसाले भातसाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूया। तर मी ते सर्वात अगोदर तांदूळ घेतलेले आहेत। तर हे एवढं एक माप मी तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर ते मी अर्धा तास झाले भिजत घातलेला आहे। त्यानंतर लागणार आहे बटाटे मोठ्या आकारात कापून घेतलेले आहे। मसाला भातमध्ये मोठे बटाटे चांगले वाटतात। त्यानंतर घेतले गाजर, फ्लावर, वटाणे आणि खोबऱ्याचे एक काप। त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट आणि हे शेंगदाणे भिजत घातलेले आहेत, 10-15 मिनिटं झालेले आहेत। त्यानंतर लागणार आहे इथे 3 टमाटे मी चिरून घेतलेले आहेत, लांब चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे घेतलेले मी 4 कांदे। तर इथे खडे मसाले लागणार आहेत, मिरे, लवंग, चक्रीफूल, त्यानंतर वेलदोडे, त्यानंतर दालचिनी, तेजपत्ता आणि रामपत्री। तर एवढं सामान लागणार आहे। त्यानंतर अजून काही मसाले लागणार आहेत, तर ते आपण रेसिपी करता बघूया। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू। पितळाचं पातेलं घेतलंय, त्यात मी 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलंय। तेल याचे आता छान गरम झाले, त्यात आता जिरं टाकून घेईल। त्यानंतर खडे मसाले, त्यानंतर खोबऱ्याचे काप। तर आता टाकून घ्यायचे कांदे। आता हे छान परतवून घ्यायचं आहे। आता कांदा छान लाल होस्तोवर परतवून घ्यायचा आहे। कांदाही छान तळत चालला आहे, तर त्यात लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता। त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचे टमाटे। आता टमाटेही छान शिजवून घ्यायचे। आता त्यात टाकायचे शेंगदाणे। त्यानंतर त्यात भाज्या टाकायच्या आहे। या भाज्या मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, तर त्या भाज्या आता त्यात टाकून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। आता या भाज्या सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्या की आपण त्याला झाकून ठेवू 5 मिनिटं। आता हे झाकून देते मी, 5 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे भाज्याही शिजून जातील। लागणार आहेत मसाले, तर मी ते घेते हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर 2 चमचे,
काश्मीरी मिर्च पावडर, धना मसाला 2 चमचे, थोडा गरम मसाला अर्धा चमचा. इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे. तर भाज्या शिजल्यात का बघून घेऊ. त्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर यात आता मसाले टाकून घेऊ. जे मसाले आपण काढून ठेवले होते ते यात टाकून घेऊ. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. भिजवलेले तांदूळ टाकून घेऊ. तर आता यात टाकायचं आहे मीठ. मीठ चवीनुसार टाकून घ्या. तर मी ते 2 चमचे मीठ टाकून घेते. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता खूप छान सुगंध येतो. आता याला 2 ते 3 मिनटं असंच होऊ दिलंय. आता यात पाणी टाकून घेऊ. अगदी भाताच्या वर पर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेते. तर एवढंच पाणी असं वरती घ्यायचं आहे. जास्त पाणी लागत नाही. त्यानंतर त्यावर आता मस्त कोथिंबीर टाकून घेईल. आता हे झाकून देते. तर आता उघडून बघूया की पाणी नको कमी पडायला म्हणून. शिजलायचं. वाव, उघडल्याबरोबर इतका छान सुगंध येतोय. छान याच पाण्यात होऊन जाईल. पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता तांदूळ छान फुललेला आहे आणि अजून पाणी आहे. त्यामुळे आता मी याला परत झाकून ठेवणार आहे. अगदी झाकून ठेवते. आता मी याला परत 5 मिनिटं झाकून ठेवते. मस्त मसाला ताक बनवणार आहे. मसाले भात सोबत मसाला ताक खूप छान लागतं. तर मी आता इथे ताक टाकून घेते. तर मी आता इथे 1 लिटर ताक घेतलंय. तर मी यात टाकून घेणार आहे आल्याचा रस आणि कुटलेलं थोडंसं आलं, थोडी मिरची कुटून घेतलेली आहे. त्यानंतर जिरं पावडर, धना पावडर छोटा चमचा घेतला आहे. त्यानंतर मीठ आणि थोडा चाट मसाला आणि त्यावर छान मस्त अशी कोथिंबीर. आता मस्त हे ताक हलवून घ्यायचं आहे.
ताक तयार झालेला आहे, बघू शकता. झालंय की नाही चेक करून घेऊ. वाव, खूप छान तयार झालंय, बघून घ्या. छान तांदूळ पण फुललेला आहे. मस्तच. तांदूळ शिजलाय का नाही चेक करू. तांदूळ छान शिजलेला आहे. मस्त मसाले भात तयार झालेला आहे. अजिबात खाली लागलेला नाही आहे भात. छान फुललेला आहे, छान तयार झाला आहे आणि भाज्याही छान शिजलेला आहे. अशा पद्धतीने मसाले भात नक्कीच बनवून बघा. तुम्हाला ह्या मसाले भाताची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.